नमो बुद्धाय, जय भीम। विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम तिरवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद। चलो बुलढाणा, चलो बुलढाणा, चलो बुलढाणा। भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन मोर्चा, जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान व जेथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले त्या बुद्धगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे 1891 आद्य प्रणेते अनागरिक धम्मपाल यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाबोधी महाविहार बौद्धगया मुक्ती, महू जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा व भिक्खू संघ, समता सैनिक दल व आंबेडकर बहुजन समाजाच्या समविचारी संस्था संघटनेच्या वतीनं संपूर्ण देशभरातील सर्व मंत्रालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जन आक्रोश मोर्चा आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतः स्थापन केलेली बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभाच्या वतीनं डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब माननीय सर्वोच्च न्यायालयात इंटरव्हेन्शन याचिका सुद्धा त्यांनी 2008-2025 रोजी दाखल केली आहे। या अस्मितेच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बुलढाणा उत्तर दक्षिणच्याकडून आपणास सर्व धम्म उपासक उपासिकांना सर्व धम्म बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की बुलढाणा जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांनी या जन आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे व तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीनं आपल्या जळगाव जामोद तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी या जन आक्रोश मोर्चामध्ये प्रत्येकानं आपापल्या गावातील सर्व धम्म बांधवांना सोबत घेऊन या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे। त्याला कारणही तसंच आहे, जर का आम्हाला आमची जे काही जागतिक वारसा आहे, जे महाबोधी बुद्धविहार ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना समृद्धी प्राप्त झालेली आहे, आम्हाला जर इतर धर्मियांच्या ताब्यामधून त्याला मुक्त करायचं असेल आणि आमची स्वतःची हक्काची जी महाबोधी बुद्धविहार आहे ते आम्हाला त्याच्यावरती जर का हक्क मिळवून घ्यायचा असेल तर आम्हाला न्यायालयीन लढासुद्धा उभा करावा लागणार आहे आणि तो लढा डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी न्यायालयामध्ये दाखल केलेलाच आहे आणि आम्हाला आमची लढाई स्वतः लढावी लागणार आहे। त्याच्याकरता सर्व बौद्ध बांधवांनी, धम्म उपासक उपासिका यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या मोर्चाचे जे काही आवाहन करण्यात आलेलं आहे तर आपण सर्वजण मोठ्या संख्येनं जळगाव जामोद तालुक्यातून सुद्धा सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व धम्म उपासक उपासिका या मोर्चामध्ये सामील व्हा असं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीनं, महिला कार्यकारिणीच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे। सर्वजण या मोर्चामध्ये सामील होऊन आपला अस्तित्वाची लढाई आहे, या अस्तित्वाच्या लढाईला आपण पुढे घेऊन जाल आणि आमची लढाई यशस्वी कराल या ठिकाणी अशी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम।